ओके. आपण जेव्हा टेन्सेस मध्ये बोलतो स्टुडंट्स, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण कोणत्या वेळेबद्दल बोलत आहोत हे समजतं. जसं की इथं सांगितलं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर बद्दल बोलतोय का हे आपल्या बोलण्याच्या वाक्यावरून समजतं. नेक्स्ट आहे बघा, दिस कीप्स कम्युनिकेशन क्लिअर, रिड्युसेस मिसअंडरस्टँडिंग. बघा इथं काय होतं, मिसअंडरस्टँडिंग क्लिअर होतं आपलं. का? कारण आपण व्यवस्थित टेन्स शिकल्यानंतर व्यवस्थित स्ट्रक्चर वापरतो आणि त्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं आहे एक्झॅक्टली ते आपल्याला बरोबर बोलता येतं आणि समजतं. And give perfect meaning directly in writing and speech. Without the right tense, the same sentence can create confusion about a different time. आता बघा इथं काय सांगितलं, जर तुम्ही सेम सेंटेन्स वापरलं आणि तुम्हाला पर्टिक्युलर वेळेबद्दल बोलायचं आहे, पण इंग्लिशमध्ये बोलताना तुम्ही जर स्ट्रक्चर चुकीचा वापरला, तर त्याचा काय होऊन जातो, वेगळाच काहीतरी वेळ त्याचा निश्चित होऊन जातो. बरोबर? म्हणजे तुम्हाला समजा फॉर प्रेझेंट बद्दल बोलायचं आहे. पण आता लक्षात ठेवा स्टुडंट्स, वर्ब्स मध्ये आपण V2 आणि V3 बघितला बघा. जर तुम्ही V2 आणि V3 चा वापर त्या ठिकाणी केला, तर त्या टेन्सचा अर्थ काय होऊन जातो, एकदम चेंज होऊन जातो. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही V2 वापरला म्हणजे व्हर्बचं दुसरं टाइप त्या ठिकाणी तुम्ही जर वापरला, तर तो त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय होऊन जातो, व्हर्बचा सेकंड फॉर्म आपण नेहमी पास्ट टेन्स सांगण्यासाठी यूज करतो. मग आता तुम्ही जर व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला कुठल्याही सेंटेन्स मध्ये, तर तो पास्ट टेन्स होईल. पण मला बोलायचं केव्हाच होतं, तर प्रेझेंट बद्दल बोलायचं होतं. बरोबर? म्हणून इथं काय सांगितलं, टेन्सेस मिसअंडरस्टँडिंग क्लिअर होतं आणि तुम्हाला एक्झॅक्ट कोणत्या टाइम मध्ये बोलायचं आहे ते टेन्सेस आपल्याला काय करतं तर शिकवतं आणि त्यावरून आपल्याला प्रॉपरली समजतं. आता हा त्याचा इंट्रो पार्ट होता. आता दुसरा खूप इम्पॉर्टंट आहे बघा, इथं काय सांगितलं की देअर आर थ्री पार्ट ऑफ द सेंटेन्स. हा, आता बघा इथं काय असणार आहे, सेंटेन्सचे तीन पार्ट असणार आहे. आता सेंटेन्सच्या तीन पार्टला काय म्हणतात ते नीट समजून घ्या. आता पहिला पार्ट आहे बघा सब्जेक्ट. हा, पहिला पार्ट काय आहे तर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय असतो स्टुडंट, सब्जेक्ट एकतर नाऊन असतो. बरोबर? सब्जेक्ट एकतर नाऊन असेल, प्रनाऊन असतो. हा, आता नाऊन आणि प्रनाऊन आपण काय केलेलं आहे, दोन्ही पण बघितलेले आहे. जसे की नाऊन असतं समीर आणि समीरसाठी प्रोनाउन वापरतो आपण ही. जसं की समीर इज अ क्लेवर बॉय आणि त्या समीरच्या ऐवजी आपण वापरू ही इज अ क्लेवर बॉय. बरोबर? मग या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय झाला, समीर. किंवा समीर इज प्लेइंग क्रिकेट. ओके, समीर इज प्लेइंग क्रिकेट. पुन्हा या सेंटेन्स मध्ये काय झाला, सब्जेक्ट. सो सब्जेक्ट का तर नाऊन असतो किंवा प्रनाऊन असतो किंवा तो सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो. आता बघा लक्षात द्या स्टुडंट, सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. त्यानंतर बघा आता या ठिकाणी आपण वर्ब, आताच मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, सब्जेक्टच्या इमिजिएटली नंतर व्हर्ब येतात. आता त्या व्हर्ब मध्ये काय असतं, दोन टाईपचे व्हर्ब असतात. त्यामध्ये आपण एक व्हर्ब बघितला कोणता, हेल्पिंग व्हर्ब. बरोबर? हेल्पिंग व्हर्ब आपला तुमचा पाठ पण झालेला आहे. हॅज आर वॉज वर विल बी, हॅव हॅज हॅड, त्याच्यानंतर विल हॅव, डू डज डीड. बरोबर? हे काय आहे, आपले हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि दुसरे असतात मेन व्हर्ब. बरोबर? मेन व्हर्ब ते आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवलं होतं बघा व्हर्बचा, त्यांना काय म्हणतो आपण, मेन व्हर्ब म्हणतो. बरोबर? एक असतात हेल्पिंग व्हर्ब, एक असतात मेन व्हर्ब. जसे की मी जर तुम्हाला विचारलं ॲमेझार काय आहे, तर तुम्ही मला म्हणणार हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि मी तुम्हाला जर म्हटलो राईट, रोट, रिटर्न, रायटिंग काय आहे सांगा, तर तुम्ही काय म्हणणार, मेन व्हर्ब आहे. ओके, म्हणजे त्यापेक्षा अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ, त्यात होतं ते जसं की गो, वेंट, गॉन आणि गोइंग हे काय आहे तर मेन व्हर्ब आहे. सो मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब अशा प्रकारे आपण दोन टाईपचे व्हर्ब्स वापरतो सेंटेन्स मध्ये. मग सब्जेक्ट तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात आला, त्यानंतर सेंटेन्सला सब्जेक्टच्या नंतर व्हर्ब. ओके, आणि त्यानंतर बघा या ठिकाणी असतं शेवटी ऑब्जेक्ट. काय असतं स्टुडंट, तर ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय, की कोणतं काम तुम्ही करत आहात. बरोबर? ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कोणतं काम तुम्ही करत आहात, म्हणजे थोडक्यात तुम्ही करत असणारं काम. ओके, त्याला आपण काय म्हणायचं तर ऑब्जेक्ट म्हणायचं, किंवा तुमचं काय टार्गेट आहे त्या सेंटेन्स मध्ये. हा, तर अशा प्रकारे बघा, तुम्ही मराठीमध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल की सब्जेक्ट त्याला आपण कर्ता म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर बघा याला आपण म्हणतो कर्म, आहे ना, कोणतं काम करत आहोत ते. ओके, यालाच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. लक्षात ठेवा, सब्जेक्ट म्हणजे त्या वाक्यामध्ये काम करणारी व्यक्ती, ऑब्जेक्ट म्हणजे कोणतं काम आहे ते काम, आणि व्हर्ब म्हणजे क्रियापद. त्यात मग हेल्पिंग व्हर्ब असेल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, आणि दुसरं मेन व्हर्ब असेल म्हणजे मुख्य क्रियापद. अशा प्रकारे पूर्ण सेंटेन्स या ठिकाणी तयार होतं. आता आपण एक सेंटेन्स लिहून येतो, मी तुम्हाला सांगतो. जसं की समजा सेंटेन्स आहे इज समीर इज प्लेइंग
हा, बघा समीर इज प्लेइंग क्रिकेट. ओके. आता बघा या सेंटेन्स मध्ये तुम्ही इमिजिएटली आयडेंटिफाय कराल की सब्जेक्ट काय आहे तर समीर आहे. बरोबर. यामध्ये इज काय आहे तर हेल्पिंग व्हर्ब आहे. प्लेइंग काय आहे तर मेन व्हर्ब आहे, त्यावरती आयएनजी लागलेला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि ऑब्जेक्ट काय आहे तर क्रिकेट आहे. कोणतं काम करतोय तर क्रिकेट खेळण्याचं काम करतोय. बरोबर. त्या ठिकाणी सेंटेन्स मध्ये इथं त्यांनी सांगितलं की या सेंटेन्स मध्ये कुठल्याही सेंटेन्स मध्ये 3 पार्ट्स असतात. ते 3 पार्ट आपण या ठिकाणी बघितले, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट तुमच्या लक्षात आला असेल तर क्विकली हँड रेज करा. ओके, व्हेरी गुड. पुट डाऊन युअर हँड. आता बघा, आता दुसरं जे आहे ते ते एकदम सोपं आहे, तुमच्या लक्षात येईल. आता आज बघितलं आपण ते मेन व्हर्ब आणि त्याचे 4 फॉर्म आपण बघितले. व्हर्ब 1 म्हणतात त्याला, व्हर्ब 2 म्हणतात, व्हर्ब 3 म्हणतात, व्हर्ब आयएनजी म्हणतात. जसं की तिथं लिहिलेलं होतं बघा, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, व्हर्ब आयएनजी फॉर्म. ओके. तसंच आपण त्याला व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असं बी म्हणू शकतो. आणि शॉर्ट मध्ये त्याला लिहितात V1. व्हर्ब व्ही म्हणजे व्हर्ब. सो V1 म्हणजे व्हर्ब 1, व्हर्ब 2, व्हर्ब 3, व्हर्ब आयएनजी. जसं की व्हर्ब 1 गो, व्हर्ब 2 वेंट, व्हर्ब 3 गॉन आणि व्हर्ब आयएनजी गोइंग होतं. जसं की झालेलं आहे बघा. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट्स, सेंटेन्स मध्ये किती पार्ट या ठिकाणी काय केलेलं बघितलेलं. आता बघा दुसरा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता ज्यामध्ये आपण बोलतो, शब्द सेंटेन्स बोलतो, विचारतो, कोणतं सेंटेन्स कशा फॉर्म मध्ये विचारलं पाहिजे ते आता आपण या ठिकाणी काय करणार आहे तर समजून घेणार आहे. आता थोड्या वेळसाठी इथं आपण सेंटेन्सचे टाइप्स बघणार आहोत. बरोबर. किती टाईपचे सेंटेन्स असतात ते आता बघा. आता इथं तुम्हाला 6 टाईप दिसत आहे. ओके. किती टाईप दिसत आहे स्टुडंट? 6 टाईप. आता पहिला आहे अफर्मेटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह, तिसरा आहे इंटरोगेटिव्ह, चौथा आहे इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, नेक्स्ट आहे WH इंटरोगेटिव्ह आणि लास्ट आहे WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. बरोबर. आता बघा, हे 6 टाईपचे आहेत. तर यांना काय करायचं स्टुडंट्स, तुम्हाला पाठ करायचं नाहीये. तुमचे ते ऑटोमॅटिकली पाठ होणार आहे जसं जसं आपण प्रत्येक टेन्स बघत जाऊ तसं. फक्त याला समजून घ्या. आता कन्सेप्च्युअली समजून सांगतोय, नीट समजून घ्या. इथं कसं होतं बघा. आता टाइप्स ऑफ सेंटेन्स बघणार आहोत. तर त्या सेंटेन्स मध्ये सेंटेन्स बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अँड एक्झाम्पल इज आय एम प्लेइंग क्रिकेट. बघा इथं काय आहे स्टुडंट, आय एम प्लेइंग क्रिकेट. आता स्टुडंट या सेंटेन्स मध्ये जर मी तुम्हाला म्हटलो स्टुडंट काय आहे, तर या सेंटेन्स मध्ये आय काय आहे सब्जेक्ट, एम काय आहे हेल्पिंग व्हर्ब आहे, प्लेइंग काय आहे तर मेन व्हर्ब आहे, आणि क्रिकेट काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. आता इथपर्यंत तुमच्या सगळं लक्षात आलं, तुम्हाला ओळखता पण येईल. ओके. काय सब्जेक्ट असतो, काय ऑब्जेक्ट असतो, काय हेल्पिंग वर्ब, काय मेन वर्ब, हे आपण आतापर्यंत या गोष्टी क्लिअर करत आलेलो आहोत. म्हणजे टेन्सेस शिकण्यासाठी आपण आता परिपक्व झालेलो आहोत. आता बघा इथं आपण काय बघतोय, अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघतोय. हा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघतोय. त्या अफर्मेटिव्हचा अर्थच होतो स्टुडंट पॉझिटिव्ह. अफर्मेटिव्हचा पण काय होतो तर पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी. आता बघा स्टुडंट या ठिकाणी एक सेंटेन्स आहे, आय एम प्लेइंग क्रिकेट. या सेंटेन्सचा अर्थ काय होतो तर मी क्रिकेट खेळत आहे. लक्षात ठेवा स्टुडंट, या सेंटेन्सचा अर्थ होतो मी क्रिकेट खेळत आहे, मी क्रिकेट खेळत होतो, मी क्रिकेट खेळलेलो आहे, का मी किंवा मी क्रिकेट खेळेल असा याचा अर्थ होत नाही. मी क्रिकेट खेळत आहे असाच अर्थ होतो. असंच का अर्थ होतो कारण त्याचं स्ट्रक्चर तसं आहे. आता हे फक्त एक्झाम्पल समजण्यासाठी आपण बघतोय, म्हणून इथं मी तुम्हाला जास्त डीप मध्ये घेऊन जाणार नाही. हे तुमचं एक्झॅक्टली टेन्स सुरू झाल्यानंतर सगळं क्लिअर होईल, प्रत्येकाचं क्लिअर होईल. फक्त इथं सेंटेन्सला समजून घ्या, ते सेंटेन्स कसं त्या टाईपचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की अफर्मेटिव्हचा अर्थ होतो पॉझिटिव्ह. तर हे सेंटेन्स पॉझिटिव्ह का आहे, कारण या सेंटेन्सला म्हटल्यानंतर तुम्हाला एक पॉझिटिव्हचा सेन्स येईल. बघा जसं की आय एम प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे. बरोबर. म्हणजे यामध्ये या सेंटेन्स मध्ये कोणताही नकारार्थी शब्द नाहीये. तुम्ही या सेंटेन्सला जर नीट बघाल स्टुडंट, तर या सेंटेन्स मध्ये कुठलाही नकारार्थी शब्द नाही. म्हणजे हे सेंटेन्स पूर्ण पॉझिटिव्ह आहे. आणि त्या पॉझिटिव्हलाच ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये अफर्मेटिव्ह म्हणतो. काय म्हणतो आपण? अफर्मेटिव्ह म्हणतो. सो पहिलं जे सेंटेन्स होतं स्टुडंट ते अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं. सो मला सांगा पॉझिटिव्ह सेंटेन्स कशा टाईपचा असतं ते लक्षात आलं का तुमच्या? Okay, very good. So it is very easy to understand that there will be no presence of the negative words. मध्ये निगेटिव्ह वर्ड्स नसतो, म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतो. आता दुसरा आहे बघा निगेटिव्ह सेंटेन्स. आता बघा स्टुडंट इथं लक्ष द्या, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये या ठिकाणी स्ट्रक्चर आहे बघा,
आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. बरोबर, बघा काय आहे, आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. आता ऑब्व्हियसली स्टुडंट लगेच लक्षात येईल हे कोणतं सेंटेन्स आहे, तर निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग निगेटिव्हचा अर्थ काय होतो का त्या सेंटेन्स मध्ये नॉट किंवा नो सारखे शब्द आलेले असतात. तो शब्द ते वाक्य काय असतं तर निगेटिव्ह असतं. तर वाक्य होतं बघा, आय एम प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे. दुसरं काय आहे, आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळत नाहीये. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाही आहे. ओके, असं त्याचा अर्थ झाला. आता लक्ष द्या स्टुडंट, पुढलं इम्पॉर्टंट आहे. आता इथे बघा इंटरोगेटिव्ह. बरोबर, कोणता आहे तर इंटेरोगेटिव्ह. आता हा इंटेरोगेटिव्ह म्हणजे काय, तर इंटेरोगेटिव्ह म्हणजे सिम्पली क्वेश्चन. ओके, इंटेरोगेटिव्ह म्हणजे काय तर क्वेश्चन वाला सेंटेन्स. ओके, आता बघा त्या इंटरोगेटिव्ह मध्ये काय आहे तर पहिलं काय आहे तर पहिलं पॉझिटिव्ह आहे. पहिलं पॉझिटिव्ह आहे. आता इथं लक्षात येईल बघा तुमच्या, एम आय प्लेइंग क्रिकेट. आता इथं चेंज काय झालेला आहे स्टुडंट्स, तर हेल्पिंग व्हर्ब अगोदर आलेला आहे बघा इथं आणि सब्जेक्ट नंतर गेलेला आहे. आणि असं केल्यामुळं हे सेंटेन्स काय तयार झालं तर क्वेश्चन सेंटेन्स तयार झाला. बरोबर, काय सेंटेन्स तयार झाला हा तर क्वेश्चन वाला सेंटेन्स तयार झाला. आता बघा फक्त आपण काय केलं, सब्जेक्टला आणि हेल्पिंग व्हर्बला दोघांच्या जागी रिप्लेस केलं. सेंटेन्स झालं आपलं बघा, एम आय प्लेइंग क्रिकेट. ओके, एम आय प्लेइंग क्रिकेट. आणि सेंटेन्स द्वारे आपल्याला लगेच लक्षात आलं का आपण काहीतरी क्वेश्चन करू. लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारताना त्याचा ऍक्सेंट कसा असेल किंवा प्रोनाऊन्सिएशन कसं असेल बघा. एम आय प्लेइंग क्रिकेट, बघा मी कसं म्हटलं बघा, ऍक्सेंट असंच ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बोलाल पुढे. आता एम आय प्लेइंग क्रिकेट म्हणजे काय, मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, मी क्रिकेट खेळत आहे का. आता लक्ष द्या स्टुडंट, इथं तुम्ही काय म्हटले, मी क्रिकेट खेळत आहे का. म्हणजे तुम्ही स्वतःलाच प्रश्न केला, कोणीतरी काहीतरी विचारलं आणि तुम्ही सांगितलं मी क्रिकेट खेळत आहे का. ओके, आता हा झाला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन वाला सेंटेन्स. आता ते सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह बनवायचं. आपण काय केलं बघा, इंटरोगेटिव्ह वरती होतं, खाली पण आपण इंटरोगेटिव्ह घेतलं. पण त्या इंटरोगेटिव्हला आता काय करायचं, फक्त आपल्याला निगेटिव्ह करायचंय. तर सेंटेन्स कसं होईल बघा, इथं पुन्हा एम आय रिप्लेस त्या तसंच होईल जसं वरती होतं. एम आय केलं आपण कारण क्वेश्चन मध्ये हेल्पिंग व्हर्बला आपण अगोदर ठेवतो. लक्षात ठेवा, हेल्पिंग व्हर्ब कधी पण अगोदर ठेवायचा. आपण प्रश्न केला बघा, एम आय, फक्त त्याच्यामध्ये आपण काय अप्लाय केला बघा, नॉट अप्लाय केला. आणि सेंटेन्स काय तयार झालं बघा, एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. बरोबर, एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बघा इथे शेवटी काय येतोय त्यांच्या, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, वरती काय होतं, मी क्रिकेट खेळत आहे का. बरोबर, खाली काय होतं, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, आता बघा हे दोन सेंटेन्स आता या ठिकाणी आपण बघितले. आता बघा पहिलं सेंटेन्स आपलं होतं अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, डायरेक्ट बोललेलं सेंटेन्स म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे. दुसरं होतं निगेटिव्ह, मी क्रिकेट खेळत नाहीये. बरोबर, नंतर होतं बघा इंटरोगेटिव्ह, प्रश्न केला तुम्ही स्वतःलाच, एम आय प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे का. एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाहीये का. बरोबर, आता बघा या ठिकाणी 4 सेंटेन्स आपण बघितले. मग पहिला होता पॉझिटिव्ह, दुसरा होता निगेटिव्ह, तिसरा होता इंटरोगेटिव्ह, चौथा होता इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. ओके, म्हणजे पहिलं सेंटेन्स पॉझिटिव्ह होतं, दुसरं निगेटिव्ह होतं, तिसरं पुन्हा पॉझिटिव्ह होतं, चौथं पुन्हा निगेटिव्ह होतं. आता खाली पण तसंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह, फक्त त्याचा टाईप थोडासा चेंज होईल. अजून सिंपल करून मी तुम्हाला समजेल ते लक्षात ठेवा. आता आलाय बघा डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह. डब्ल्यू एच वर्ड्स आपण शिकलेलो आहोत, 11 शब्द आपण शिकलेलो होतो ना, आपण स्पीकिंग मध्ये पण त्यांना युज करायचो. आता इथं बघा, आता इथं काय केलेलं आहे की मला असं म्हणायचं आहे का मी का क्रिकेट खेळतो. सॉरी, मी का क्रिकेट खेळत आहे असं मला म्हणायचंय. तर मी काय का साठी काय वापरल थोडं वापरल, तर लक्ष द्या, जेव्हा मी तुम्हाला कोणाला प्रश्न करायचा आहे डब्ल्यू एच वर्ड नेहमी त्या वाक्याच्या सुरुवातीला येतात, जसं की इथं आहे. तर मी इथं काय वापरलं सगळ्यात अगोदर व्हाय. बरोबर, त्यानंतर ऍज युजल तुम्हाला माहित आहे की आपण सगळ्यात आधी काय वापरतो तर हेल्पिंग व्हर्ब वापरतो, म्हणून आपण इथं हेल्पिंग व्हर्ब वापरलेला आहे. आणि त्या ठिकाणी बघा इथं झालेलं आहे बघा एम आय. बरोबर, आता तुमच्या एक लक्षात तर आहेच, एक मिनिट, तुमच्या एक लक्षात आहे, समजा मी इथं व्हायला थोड्या वेळेसाठी जर हाईड पण केलं स्टुडंट, तर आपला असा पण हा क्वेश्चन तयार झालेला आहे बघा, एम आय प्लेइंग, मी क्रिकेट खेळत आहे का. पण मला काय म्हणायचं आहे स्टुडंट, मी का क्रिकेट खेळत आहे, मी का क्रिकेट खेळत आहे, म्हणून मला त्या ठिकाणी काय अप्लाय करावं लागेल, व्हायला अप्लाय करावं लागेल. मग तो डब्ल्यू एच वर्ड कधी पण सेंटेन्सच्या सुरुवातीला घेतला आणि नंतर आपल्याला माहित आहे की आपण हेल्पिंग व्हर्ब बी क्वेश्चन वाल्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब बी सब्जेक्टच्या अगोदर वापरतो, म्हणून इथं पण आपण काय केलं अगोदर वापरला. मग ते सेंटेन्स पुढे काय झालं बघा, एम आय आणि प्लेइंग क्रिकेट. ओके, मग सेंटेन्स बघा पूर्ण कसं झालं, व्हाय एम प्लेइंग क्रिकेट. बरोबर, आता बघा पुन्हा एकदा सिंपल करून सांगतो,
बघा हा सेंटेन्स जे आहे ना स्टुडंट WH इंटरोगेटिव्ह आहे. आता बघा वरती काय होतं सेंटेन्स वर 3 नंबरच्या टाईप इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय क्वेश्चन. इंटरोगेटिव्हचा काय अर्थ होतो स्टुडंट तर क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं इंटरोगेटिव्ह हा इंग्लिशचा एक्झॅक्ट वर्ड आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि त्याला आपण सिमिलर मध्ये क्वेश्चनियर सेंटेन्स पण म्हणू शकतो. तसं इथं बघा इंटरोगेटिव्ह म्हणजे काय तर क्वेश्चन. ओके इंटरोगेटिव्ह म्हणजे काय क्वेश्चन आणि WH इंटरोगेटिव्ह म्हणजे काय तर WH ने विचारला गेलेला क्वेश्चन. वरती फक्त इंटरोगेटिव्ह होता खाली काय आहे तर WH इंटरोगेटिव्ह आहे. कोणता आहे WH इंटरोगेटिव्ह. म्हणजे आपल्याला असे शब्द वापरायचे आहे व्हाय व्हेअर हुम हुज ओके व्हेन अशा शब्दांना आपण काय म्हणतो WH वर्ड्स म्हणतो. ओके सो आपल्याला इथं प्रश्नच करायचा आहे या सेंटेन्स मध्ये आपल्याला प्रश्नच करायचा आहे पण कोणता प्रश्न तर WH चा प्रश्न करायचा आहे. ओके कोणता प्रश्न तर WH चा प्रश्न करायचा आहे म्हणून आपण इथे एक WH ने प्रश्न केला का मी का क्रिकेट खेळत आहे म्हणून मी प्रश्न इंग्लिश मध्ये कसं होईल तर आय प्लेइंग क्रिकेट. आता या WH ला काय करायचं आहे आपल्याला बघा खाली पण आपण तसंच लिहिलं बघा WH इंटरोगेटिव्ह नंबर टाईप WH इंटरोगेटिव्ह पण तो कसा आहे तर निगेटिव्ह आहे. कसा आहे निगेटिव्ह WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. मग आपल्याला इथं काय करायचं आहे का मी का क्रिकेट खेळत नाहीये. बघा मी का क्रिकेट खेळत आहे आणि मी का क्रिकेट खेळत नाहीये. ओके सो इथं बघा सेंटेन्स झालं व्हाय एम आय क्रिकेट. बघा इथं सेंटेन्स काय झालं सगळ्यात आधी आपण व्हाय वापरला ऍज युजल. आपल्याला माहित आहे का हेल्पिंग WH वर्ड सगळ्यात आधी. त्याच्यानंतर क्वेश्चन करताना हेल्पिंग वर्ब बी अगोदर येतो सब्जेक्टच्या म्हणून सब्जेक्टच्या अगोदर आपण वापरला एम आणि त्याच्यानंतर वापरलाय बघा या ठिकाणी आय. त्यानंतर वापरला बघा आपण नॉट कारण आपल्याला निगेटिव्ह माहित आहे मग सेंटेन्स कसं झालं आपलं व्हाय एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट. ओके म्हणजे काय का मी का क्रिकेट खेळत नाहीये. ओके मी का क्रिकेट खेळत नाहीये अशा प्रकारे स्टुडंट आपण काय केले पूर्ण 6 टाईप ठिकाणी बघितले. आता तुम्हाला अजून इझी करून थोडंसं लक्षात ते समजून सांगतो. आता स्टुडंट या ठिकाणी पहिलं आपलं होतं पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह. ओके पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह आणि दुसरं कोणतं त्या ठिकाणी तर निगेटिव्ह. आता हा 3 नंबरचा जो टाईप आहे हा पण काय आहे तर इंटरोगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि 4 नंबरचा काय आहे ऑलरेडी मेन्शन पण केलंय तिथे बघा इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह आहे. 5 नंबरचा बघा काय आहे WH इंटरोगेटिव्ह पण पॉझिटिव्ह आहे आणि 6 नंबरचा बघा WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह आहे. बरोबर ऑलरेडी तिथं मेन्शन पण केलंय. मग आता बघा लक्षात ठेवण्याची ट्रिक देतोय तुम्हाला ती ट्रिक आता या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा आपल्याला काय म्हणायचं बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके टाईपचे सेंटेन्स बघतोय त्या 6 टाईपच्या सेंटेन्सेस मध्ये आपण बघितलं की पहिलं आपलं पॉझिटिव्ह असतं दुसरं निगेटिव्ह पुन्हा पॉझिटिव्ह पुन्हा निगेटिव्ह पुन्हा पॉझिटिव्ह पुन्हा निगेटिव्ह. त्यामध्ये पहिले दोन तर पॉझिटिव्ह निगेटिव्हच आहे. बरोबर बघा पहिले दोन ऑलरेडी पॉझिटिव्ह निगेटिव्हच आहे पण 3 नंबरचं काय आहे तर इंटरोगेटिव्ह. ओके 3 नंबरचं सेंटेन्स काय आहे इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन. त्यानंतर निगेटिव्ह आहे बघा इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. ओके आणि त्यानंतर आहे बघा WH मग पॉझिटिव्ह आणि WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. ओके सो बघा या ठिकाणी एकदम सिंपल आहे स्टुडंट लक्षात ठेवायचं की पहिले दोन जे आहे आता बघा पहिले दोन जे आहेत ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. हा बघा पहिले दोन जे आहेत ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. 3 4 इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव्ह काय आहे इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव्ह आणि 5 6 काय आहे बघा WH इंटरोगेटिव्ह WH इंटरोगेटिव्ह. मग आता लक्षात कसं ठेवलं तुम्ही हे बघा पहिलं काय म्हणणार तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव्ह WH इंटरोगेटिव्ह WH इंटरोगेटिव्ह. बघा एकदम सिंपल आहे. बघा पुन्हा एक ट्रिक सांगतो लक्षात ठेवायची बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा पहिले दोन झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 3 4 ला काय म्हणणार तुम्ही इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव्ह आणि 5 6 ला काय म्हणायचं फक्त त्या इंटरोगेटिव्हला WH जॉईन करायचा WH इंटरोगेटिव्ह WH इंटरोगेटिव्ह. आता एवढं म्हटल्यानंतर बाकीचं काय राहिलं आता आपण ऑलरेडी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाठ केलेलं होतं. मग एक सेंटेन्स पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो पुन्हा एक पॉझिटिव्ह पुन्हा एक निगेटिव्ह पुन्हा एक पॉझिटिव्ह पुन्हा एक निगेटिव्ह. मग आता तुम्ही म्हणताना कसं म्हणणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं एका याच्यात म्हणून घ्यायचं. ओके 3 वेळा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि त्यानंतर काय म्हणणार तुम्ही सेंटेन्सचे टाईप सांगणार तुम्ही मग त्या सेंटेन्सच्या टाईप मध्ये पहिलं सेंटेन्स टाईप कोणतं होतं पॉझिटिव्ह दुसरं होतं निगेटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह म्हटलं तरी चालेल नसेल लक्षात राहत तर पॉझिटिव्ह म्हणा. सो अफर्मेटिव्ह निगेटिव्ह त्याच्यानंतर काय ध्यानात ठेवणार इंटरोगेटिव्ह
मग इंटरोगेटिव्ह पॉझिटिव्ह, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. मग त्याच्यानंतर काय होतं, इंटरोगेटिव्ह होतं त्याला फक्त काय लावायचं, तर डब्ल्यू एच लावायचं. मग सेंटेन्स काय झालं, डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह आणि डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, फायनली लक्षात ठेवा बघा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. नंतर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह, डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं त्याला समजून घेतलेलं आहे.